वाशिम शहरात मागील 5 ते 7 वर्ष झाले सिग्नलची व्यवस्था केली होती, मात्र सिग्नल हे बंद अवस्थेत आहे. तर मागील 7 वर्षापासून हे सिग्नल फक्त शोभेची वस्तू दिसून येते, मात्र हे कधीही सुरू झाले नाही. विशेषतः म्हणजे लाखो रुपये खर्चून हे सिग्नल बसवण्यात आले. चौकात प्रत्येक चौक म्हटलं तर हे सिग्नल बसवण्यात आले, मात्र वाशिम शहरातील जेवढे चौकामध्ये ते पूर्णतः सिग्नल बंद असते. ते अनेक वेळा जर बघितलं तर चौकामध्ये, बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि ते वाहतूक कोंडी होते. मात्र याकडे नगरपालिकेच्या वतीने कोणतंही लक्ष देण्यात आलं नाही आणि हे पूर्णतः सिग्नल बंद असल्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडीला समोर जावं लागतात. आणि बाजारपेठ या मुख्य मार्गाने आहेत. विशेष म्हणजे आंबेडकर चौक असो, पाटणी चौक असो, शिवाजी चौक असो, अकोला नाका चौक असो, बसस्टँड चौक असो, या ठिकाणी हे सिग्नल बसवले होते. मात्र या सिग्नल बंद अवस्थेत असल्यामुळे याचा कोणताही या वाहतूकवर परिणाम होत नाही आणि वाहतूक कंट्रोल होत नाही. त्यामुळे अनेकांना याचा नाक त्रास सहन करण्याची वेळ यामुळे आलेली आहे. यामुळे आता हे नेमकंच आता कधी हे सिग्नलला चालू होतील हे आपल्याला बघावं लागणार आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम.